नमस्कार मित्रांनो, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर सावध व्हा. तुमची ही फसवणूक होऊ शकते. लाडकी बहीण योजना असू द्या, गॅस सिलेंडर योजना असू द्या किंवा मोबाईल योजना असू द्या किंवा इतर कोणत्याही योजना असू द्या, या योजनेखाली किंवा आपली शेतकऱ्यांची PM किसान योजना असू द्या, कुठलं वेगवेगळं असू द्या, हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांसाठी आहे, आपल्या माता भगिनींसाठी आहे, मुलांसाठी आहे, मुलींसाठी आहे, ज्येष्ठांसाठी आहे. कुठलीही योजना तुम्ही सरकारी योजना जर घेत असाल तर तुमची सुद्धा फसवणूक होऊ शकते. परंतु त्या फसवणूक न होण्यासाठी तुम्हाला 4 महत्त्वाचे जे काही उपाय आहेत ते करायचे आहेत. तुम्हाला हे काम केल्यानंतर तुमची कुठलीही फसवणूक ही होणार नाही. तर ते उपाय मी इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण सरकारी योजनेच्या नावाखाली 11 लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. एका चुकीमुळे त्यांचं बँक खातं जे आहे ते रिकामं झालेलं आहे. सरकारी योजना ह्या फायद्याच्या आहेत, तितक्याच ह्या आपल्यासाठी डेंजर आहेत, कारण मधले जे लोक आहेत ते फसवेगिरी करत आहेत. चुकीच्या बातम्या पसरवून काहीतरी मोठं इथं षडयंत्र चालू असतं. त्यामुळं मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे ते आता नीट बघा. आपण माहिती पाहणारच आहोत. तर सरकारी योजनेच्या नावाखाली बघा अनेक लोकांची फसवणूक याआधीही झालेली आहे. आता मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा येथून नुकतेच एक प्रकरण समोर आले. येथील PM किसान योजनेच्या नावाखाली एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि याचा प्रकार सुद्धा उघडकीस आलेला आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार त्याला व्हॉट्सअपवरील एका सरकारी योजनेच्या नावानं सुरू असणाऱ्या ग्रुपमध्ये PM योजनेच्या नावाची लिंक सापडली. त्याने त्यावर लिंक क्लिक केले आणि त्यानंतरचा त्याचा मोबाईल हँग झाला आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या खात्यातून 11 लाखहून अधिक रुपयांची रक्कम काढण्यात आलेल्याचे आढळून आले. असे तुमच्यासोबतही घडू नये यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा तुमची सुद्धा फसवणूक होऊ शकते. चला आता बघूया त्याचे उपाय काय आहेत. मी तुम्हाला आता 4 उपाय असे सांगणार आहेत, जे महत्त्वाचे उपाय आहेत, ज्याच्यावरून तुमची जी काही फसवणूक आहे ती होणार नाही आहे. लक्षात घ्या. पहिलं जी स्टेप आहे, पहिला उपाय आहे अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. आता कुणी जर कुठली लिंक फॉरवर्ड केली तर त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. कोणत्याही खोट्या माहिती पसरवणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं नाही. कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेवायचा नाही. अनोळखी व्यक्तीनं शेअर केलेल्या लिंकवर क्लिक करायचं नाही. किती वेळा तरी आपल्याला साधा मेसेज येतो, त्याच्यावरती सुद्धा लिंक असतं की किसान PM योजनेचा किंवा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आला, याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. दुसरी म्हणजे व्हॉट्सअपला पण येतो. आता व्हॉट्सअपला तर खूप फ्रॉड चालू आहेत. इंस्टाग्रामला येतो. एवढंच काही तर आपला Gmail जरी असला साधा, तरी Gmailला सुद्धा तुम्हाला एवढे पैसे मिळाले लाडक्या बहीण योजनेचे. आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे किती मोठी पॉप्युलर सध्याची योजना आहे आणि त्या योजनेच्या नावाखाली भरपूर जणांचे फसवणूक होत आहेत. जर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा ईमेलद्वारे अनोळखी व्यक्तीने एखादी लिंक पाठवली तर त्याच्यावर क्लिक करायचं नाही, तर तुमचे पैसे हे गेले म्हणून समजायचं. पुढची स्टेप लक्षात घ्या. दुसरी आहे अज्ञात संदेशावर विश्वास ठेवू नका. फसवणूक करणारे लोक सरकारी योजनेसाठी अर्ज केलेल्या लोकांना त्यांचे अडकलेले हप्ते मिळवून देण्याच्या नावाखाली संदेश पाठवत आहेत. लक्षात घ्या. आता माझ्या कमेंट खाली सुद्धा एकानं कमेंट केली होती की मी फॉर्म भरून देतो, तुमचं सगळं मला द्या, फक्त 50 रुपये घेतो. असलं काम करू नका कोणाला. मी त्याची कमेंट हटवून टाकलेली आहे, कारण मला कोणाचंही इथं नुकसान होऊन द्यायचं नाही माझ्या व्हिडिओच्या नावाखाली. तर फसवणूक करणारे लोक जे आहेत ते तुम्हाला असं काही म्हणू शकतात, अडकलेले हप्ते मिळवून देतो, हे करतो, ते करतो, असे संदेश पाठवतात. व्हॉट्सअपला पाठवतात, साधा मेसेज पाठवतात. तर अशा परिस्थितीत सावधानगिरी बाळगली पाहिजे. थोडं डोक्याने विचार केला पाहिजे. जोपर्यंत सरकारकडून काही योजना येत नाही तोपर्यंत आपण काही करायचं नाही, काही संदेश येत नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही काय करता, कुठल्याही यूट्यूब चॅनल उठलं की सबस्क्राईब करत बसता, परंतु आपल्यासारखा विश्वासू जे चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करत नाही आणि खरी माहिती तुम्हाला भेटत नाही. खोट्यांची लोकांची तुम्ही माहिती बघता, त्यांना व्ह्यूज देता, सबस्क्राईब करता आणि मग फसवणूक करून घेता. लक्षात घ्या. आपला चॅनल एकदम खात्रीशीर आहे. सबस्क्राईब करा. माहितीशीर आपली पुराव्यासहित माहिती असते. जोपर्यंत शासनाकडून कुठलाही GR किंवा प्रसारमाध्यमातून योग्य ती माहिती येत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ हा बनवत नाही. लक्षात घ्या. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. जर तुम्हाला एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा माही सेवा केंद्रावर तुम्हाला जायचं आहे. पुढची स्टेप लक्षात घ्या. कॉलद्वारे फसवणूक. मेसेज तर सोडा, आता कॉलसुद्धा येत आहेत. लाडकी बहीण योजनेकडून तुम्हाला एवढे पैसे आलेले तर हा OTP सांगा, मग तुमचं व्हेरीफाय करतो अर्ज. असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सरकारी योजनेच्या नावाखाली कॉल करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामध्ये तुम्हाला लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने कागदपत्रांची पूर्तता किंवा इतर कोणत्याही बहाण्याने तुमचं कागदपत्र जमा करून घेतलं जातं आणि मग तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात. त्यामुळं आधार कार्ड हे कोणालाही द्यायचं नाही. आता तुम्ही बघितलं पण 3 लाखाचा गंडा बसला लाडक्या बहीण योजनेमध्ये. तर अशा कॉल्सवर विश्वास ठेवू नका. ना तुमचा कोणताही वैयक्तिक माहिती OTP कोणालाही शेअर करू नका. लोक आजकाल काय करतात, तुमचा मोबाईल त्यांना माहिती आहे, सगळ्यांचे लिंक आहेत, मग त्याच्यावरती अशी लिंक पाठवायची ज्यातून आपले बँक पैसे निघले पाहिजेत आणि मग OTP थ्रू तुमचे पैसे काढून घेतले जातात. लक्षात घ्या. कॉलला बळी पडू नका, कुठल्याही मेसेजला बळी पडू नका. पुढचं म्हणजे लक्षात घ्या. 4थी स्टेप जी आहे, EKYC पोर्टल किंवा
CSC केंद्रावर करा. जी काही EKYC आहे तुमची, आता EKYC जी असते ते प्रत्येक पोर्टलला सेपरेट असते. जसं PM किसानची EKYC असेल किंवा कोणाची गॅस एजन्सीची KYC असेल, अशी जी KYC आहे ते CSC केंद्रावर करा, अधिकृत वेबसाईटवर करा किंवा आता गॅस संदर्भात म्हणलं तर त्याच्या एजन्सीमध्ये जाऊन करा. दुसरीकडे कुठेही एजन्सीवर करू नका. जसं मीरा रेशन 2.0 ॲप्लिकेशन आहे तिथं पण करू शकता. परंतु आता मी जी काही महत्त्वाची गोष्ट सांगते ते लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्ही एखाद्या योजनेसाठी नवीनचा अर्ज केला असाल तर फसवणूक करणारे EKYCच्या नावाखाली तुमची फसवणूक करू शकतात. यासाठी तुम्हाला कॉल करून EKYC करण्यास सांगू शकतात किंवा तुम्हाला मेसेजवर लिंक पाठवू शकतात. परंतु अशा लिंकवर क्लिक करायचं नाही. नुकतीच माहिती भरल्याचं फॉर्म तुमचं फसवणूक होऊ शकते. त्यामुळं अशी चूक करू नका. EKYCसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. लाडकी बहीण योजना सुद्धा कुठली व्यवस्थित जी काही असेल साईट ते, आणि CSC केंद्र असेल, माही सेवा केंद्र असेल आपल्या इथलं, तिथंच जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता हे 4 सोपे मार्ग मी तुम्हाला सांगितले तर ज्यातून तुमची फसवणूक होणार नाही आहे. लाडक्या बहिणींनो, लाडक्या शेतकऱ्यांनो, ह्या 4 उपाय जे सांगितले त्यांचा उपयोग करा. कुठल्याही माहितीला बळी पडू नका, अन्यथा तुमचा जो बँक खाता आहे ते रिकामं होईल. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल आमचं काय जातं आहे, आता असं काही पैसे नाहीत, परंतु हे आज नाही, तुमच्या फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ कामाला येणार आहे. कारण कधीही तुमची फसवणूक होऊ शकते. आजच होईल याची काही गॅरंटी नाही आहे. भविष्यात होऊ शकते, उद्या होऊ शकते, महिन्यानं होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही योजनेचा कुठलाही पैसा आला किंवा योजनेचा सोडा, रेग्युलर जरी कुठला पैसा आला, माझ्याकडून तुम्हाला एवढे पैसे आले, चुकून झाले, असं तसं अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कारण प्रॉब्लेम होत आहेत सगळ्यांचे. आता मी बहुतेक भरपूर केस बघितले आहेत, खाते रिकामे होत आहेत. लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल इंटरनेटवर सगळं चालत आहे. हॅकिंग हे महत्त्वाचं टूल झालं आहे त्यांच्यासाठी, हॅकर्ससाठी. तर या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या. OTP वगैरे कोणाला शेअर करू नका आणि असे कॉलला बळी पडू नका. आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमध्ये आज काही महिलांना पैसे येतील. आणि लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना असू द्या, कुठली योजना असू द्या, जे काही खोटे व्हिडिओ बनत आहेत त्यांच्यापासून सावध राहा. खोटी माहिती आहे त्यांच्यापासून सावध राहा. योग्य त्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला 10 वेळा ते सांगतोय. योग्य त्या चॅनलवरूनच माहिती घेत जावा. कारण काय होतं, तुम्ही चुकीच्या चॅनलवरती परत मला सांगावंसं वाटतं. कारण तुम्ही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू नये हे मला एक मनापासून वाटतं. म्हणून खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण खरीच माहिती देत असतो, खोटी माहिती आपण देत नाही. आणि आपल्या चॅनलला व्यवस्थित मोठं करा, म्हणजे तुम्हाला योग्य आणि लवकर आणि सगळ्यांपर्यंत माझा खरी माहिती ही पोहोचेल अशी मला वाटतं की आशा आहे. तुम्ही लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला मोठं कराल. आणि इथून लक्ष पुढे घ्या. लाडक्या बहिणी योजनेला पैसे जे आहेत ते आज येतील. काही जणांचे आले नसतील तर ते उद्या सकाळपर्यंत फिक्स येणार आहेत. गॅस संदर्भात सुद्धा तीच गोष्ट आहे. EKYC केली नसतं, EKYC आत्ता जाऊन करून घ्या. आणि बाकीचे जे पैसे आहेत ते मला आज येतील, नाहीतर उद्या सकाळपर्यंत नक्की येतील. तुम्हाला माहिती कशी वाटली? तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर कमेंट्स करा. चांगली वाटली नसेल तर नाही असल्या. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.